बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, तर तो होता भारतीय राजकारणातील महाकाय वटवृक्षांना वाकवणारा झंझावात. 20 मार्च 1927 रोजी पाण्याला पेटवणारा वडवानल अर्थात समुद्र अग्नी होता तो. अथांग समुद्रातून करोडो सागर प्रवाशांना 7 समुद्रापलीकडे सुखरूपपणे पोहोचवण्यासाठी मदत करणारा दीपस्तंभ होता तो. मुंग्या आणि मेरू पर्वत गिळण्याची किमया करणारा जादूगार होता तो. आणि सूर्य गुलाला नाबूद करणारा प्रज्ञा सूर्य होता तो. प्रज्ञा सूर्य होता तो. प्रज्ञा सूर्य होता तो. अशा या प्रज्ञा सूर्याला मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसाचे विनम्र अभिवादन. विश्व शांतीचे उद्गाते सम्यक संबुद्ध आणि त्या विश्व शांतीला अभिप्रेत असणारी समता, स्वातंत्र्यता, बंधुता, अखंडता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सर्व धर्म समभाव या लोकशाही तत्वांची तत्व प्रणाली आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करून केवळ भारतावरच नव्हे तर आशियाई संस्कृतीवर अभिनव आयाम करणारे आणि विश्वाच्या संस्कृतीवर आपला ठसा उमटवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी संत कबीर, या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, जिच्या कुशीत हे नेतृत्व घडलं आणि वाढलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाई, आरक्षणाचे जनक राजादी कृषी राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरीब जनतेच्या दारोदारी पोहोचवली ते फुले दाम्पत्य, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता फातिमा शेख या भूतो न भविष्यती अशा महामानवांच्या, महान विदुषींच्या कार्याला, स्मृतींना आणि विचारांना प्रथमतः पंचांग प्रणाम. जय भीम. हजारो वर्ष बहुजनांवरील अन्याय अत्याचाराला पायदळी तुडवण्यासाठी आणि मुक्तिगोळपदाचा संघर्ष चेतवण्यासाठी समोरासमोर उभं टाकल्याशिवाय पर्याय नव्हता. अरे हा लढा होता आत्मसन्मानाचा, हा लढा होता आत्मसंघर्षाचा. आणि म्हणूनच 20 मार्च 1927च्या महाडच्या संघर्षापासून अशा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक चळवळीचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. नुसतंच केलं नाही तर आपल्या उत्तुंग अशा बुद्धिमत्तेच्या जोरावर ते पेलवून देखील नाही. एखाद्या आव्हानाला प्रत्याव्हान देऊन समोरासमोर उभं टाकण्याचा या जगाला पहिला धडा कोणी दिला असेल तर तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि म्हणूनच त्यांच्या समर्पक जीवन कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अरे आमच्या गरजाच नाकारल्याच्या अनुभूतीतून जो जय घोष उठतो तो विद्रोहाचा आवाज म्हणून गणला जातो. आणि मग या रूपाने मुख्य सामान्यांच्या परिभाषाच बोलू लागतो. अंधाराच्या मिन्यपाखाली वाहून देण्याचं काम आम्ही केव्हाच सोडलंय. उजेडाचा क्रांती सूर्य आमच्या हाती गवसलाय. रोजच युद्ध मानुषतेच्या अत्याचारात वावरल्यासारखे जगणारे आणि कोंडवाड्यात कोंडलेल्या स्वप्न उड्डाणाचे स्वतःलाही शिलगवणारे मृत्यूचा कपनियम मस्तकावर बांधून या मुक्ती संग्रामात उतरलोय. मुक्तिगोळ पदासाठी घेतलेली वेगवान धावत विद्रोहाचं रूप धारण करते. विद्रोहाच्या शब्दात क्रांतीची मुळाक्षरे उमटू लागतात. पूर्व पिढीच्या बरबादीच्या, कुर्बानीच्या आणि सध्या पिढीच्या निदर्शनाच्या निरूपणाने हे मन ठणकू लागतं. उद्ध्वस्त झालेल्या आणि ठिकऱ्या उडलेल्या या मनातून हा सूर्य द्रवरूप म्हणून ठिपकू लागतो. मुक्तिगोळ पदाच्या चळवळीला तुफानाचा आवेग येतो. रूढीच्या चकव्यातून बाहेर पडून आत्मगुंजनाचा खडा आवाज घुमू लागतो. आणि इथेच आंबेडकरी चळवळ जन्म घेते. अरे असं म्हणतात ही कलेची उंची जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. आणि यामध्ये ही वाजणारी ढोलकी, ही गाणारी संवादिनी आणि ही कडाडणारी कडी या चळवळीचा प्राण समजला जातो. तो प्राण या मुक्ती संग्रामात जपण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसा कोकरे बौद्धवाडी सहर्ष सादर करत आहे. मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम.
भूमीवर उभा राहता वज्र पुरुष तो, या भूमीवर उभा राहता वज्र पुरुष तो. पहाड काळा कंपित झाला आणि लाविता हात दयाने. पाण्यातून अंगार भडकला, शब्दातून ज्याच्या उसळत आली नवी चेतना. ती मैली माती घेऊन उठती अभिमानाची एक गर्जना. शब्द तयांचे असे शुभंकर, की शब्द तयांचे असे शुभंकर. दगडालाही फुटले अंकुर, नाव तयाचे भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव रामजी आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांच्या चरणावर हे गीत समर्पित करतोय. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. माणूस असूनी पशु समजगला, माणूस असूनी पशु समजगला. मनुच्या करणीने समाज तिथला. मनुच्या करणीने समाज तिथला. दीनदलिताला झाला आसरा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. समाजासाठी झिजविली काया, समाजासाठी जिजविली काया. वंदन माझे चरणी तुझिया. वंदन माझे चरणी तुझिया. दीनदलितांच्या दया सागरा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. अज्ञानाला दूर करण्या, ज्ञानाला दूर करण्या. विज्ञानाची कास धरण्या. विज्ञानाची कास धरण्या. बौद्ध धम्माचा दिला सारा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. ऐक्याचा मंत्र जपून, ऐक्याचा मंत्र जपून. हृदयास हृदय जोडून. हृदयास हृदय जोडून. नष्ट करूया भेदभाव सारा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेच्या शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. तुझ्या पावलाशी लाभे निवारा घटनेचा शिल्पकारा. कसे फेडू पांग तुझे ग कसे होऊ उतराई. कसे फेडू पांग तुझे ग कसे होऊ उतराई. समर्पणाची ज्योत लावितो धन्य तू रमाई, धन्य तू रमाई, धन्य तू रमाई. परदेश जाता तुम्ही काहुर मनी.
परदेश जाता तुम्ही काहुर मनी हुर हुर मनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी परदेश जाता तुम्ही काहुर मनी हुर हुर मनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी साऱ्या जगात आहे इतिहास साऱ्या जगात आहे इतिहास अध्ययन करता 18 तास अध्ययन करता 18 तास MA PhD DSC झालात MA PhD DSC झालात या बॅरिस्टर होऊनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी परदेश जाता तुम्ही काहुर मनी हुर हुर मनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी दीनदलितांच्या उद्धाराशी दलितांच्या उद्धाराशी गेलात तुम्ही दूरदेशी गेलात तुम्ही दूरदेशी घासमुखी तो अडतोठी घासमुखी तो अडतोठी आठवण येता मनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी परदेश जाता तुम्ही काहुर मनी हुर हुर मनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी विनवणी करते रोज देवा विनवणी करते रोज देवा तू माझे सुख रूप ठेवा तू माझे सुख रूप ठेवा राहिला खंड सौभाग्याचे राहिला खंड सौभाग्याचे बोलले सन्मानी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी परदेश जाता तुम्ही काहुर मनी हुर हुर मनी हुर हुर मनी वाट पाहते मी सुख रुपया हो धनी 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 दीनदलित पददलित माणसांच्या अंधकारमय जीवनामध्ये प्रकाश किरण पेरणारा प्रकाशदूत प्रज्ञा सूर्य म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना गुलामगिरीच्या दास्यातून मुक्त करणारा मुक्तिदाता म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सर्वांना स्वाभिमानानं जीणं जगायला सांगणारा जग बदलणारा बाप माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित व्हा संघर्ष करा असे अनेक समाजमुख संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले त्यापैकी एक संदेश घेऊन या गीतातून येत आहोत या आकाशी सूर्य उगवला या आकाशी सूर्य उगवला उजळिले यातना मना भीमरायाचे पायी
पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा हो भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा या आकाशी सूर्य उगवला या आकाशी सूर्य उगवला उजळीले यातना मना भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा हो भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा आम्ही गवडसे त्या सूर्याचे परिवर्तक या नव्या युगाचे आम्ही गवडसे त्या सूर्याचे परिवर्तक या नव्या युगाचे तम अज्ञानी समाज आपुला तम अज्ञानी समाज आपुला रिवाज मोडू जुना जुना भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा हो भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा या आकाशी सूर्य उगवला या आकाशी सूर्य उगवला उजळीले यातना मना भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा हो भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा करटे माझ्या भीमरायाचे स्मरण सूर्या त्या श्रमाचे घरटे माझ्या भीमरायाचे स्मरण सूर्या त्या श्रमाचे करुणी सार्थक या जीवनाचे करुणी सार्थक या जीवनाचे समाज संदेश हवा हवा भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा हो भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा या आकाशी सूर्य उगवला या आकाशी सूर्य उगवला उजळीले यातना मना भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा हो भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा विज्ञानाची कास धरारे अज्ञानाला दूर करारे विज्ञानाची कास धरारे अज्ञानाला दूर करारे शांतीने ही घडते क्रांती शांतीने ही घडते क्रांती गिरवू आपण धडा धडा भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा हो भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा या आकाशी सूर्य उगवला या आकाशी सूर्य उगवला उजळले यातना मना भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा हो भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा हो भीमरायाचे पाईक आम्ही समाज घडवू नवा नवा